अध्यक्ष राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यामध्ये अर्धा तासापासून चर्चा सुरू आहे आणि दोघांमध्ये युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये बैठक झालेली आहे। मैंने मेरी भूमिका क्लियर की है। मैं इस इलाके में था, मैंने खुद राज साहब को फोन लगाया, मैंने उनको विनती की कि मैं चाय पे आऊं क्या, तो उन्होंने मेरे को बुलाया, मैं चाय पे आ गया, खिचड़ी खा के बाहर निकला। ते चाललेले ते या इकडनं पास होत होते, त्यांनी सन्माननीय राजसाहेबांना फोन केला की मला भेटायचं, मी चहा प्यायला येऊ का, त्यांना बोलवलं। त्याच वेळेला सन्माननीय राजसाहेबांचा मला फोन आला, मी ते शिवाजी पार्कलाच होतो, तिकडनं मी ते आलेत म्हणून मी घरी आलो। एवढंच घटना घडले, बाकी याच्यापेक्षा काही नाही। जे उदय सामंत म्हणाले तेच। आणि या संदर्भात अधिकची माहिती करा आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण पाहतोय जरी ही चर्चा चहापानासाठी आहे असं स्वतः नेते म्हणतात, तरी सुद्धा उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये होणारी ही तिसरी भेट आहे आणि आगामी निवडणुका पाहता किंवा या अगोदर सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्र चर्चा झालेली पाहता कसं पाहायचं या सगळ्या चर्चांकडे? आजची भेट नेमकी कशासाठी होते? अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर 4 महिने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना राहिलेल्या आहेत। नुकताच कोर्टाने देखील तसा निर्णय दिला आहे की 4 महिन्यात निवडणुका ज्या रखडलेल्या आहेत त्या घ्या, आणि याचमुळे या भेटीगाठी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही उदय सामंत यांची पहिलीच भेट नाही, याआधी देखील 2 वेळा ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटले होते। त्यावेळी देखील त्यांनी तसं सांगितलं होतं की फक्त भेटीसाठी मी आलो होतो, मात्र भेटीमागे वेगळं काहीतरी शिस्त आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक जिथे सगळ्या पक्षाचं लक्ष आहे आणि यावेळी भाजप आणि महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत प्रत्येकाला आपला महापौर बसवायचा आणि यासाठी हे प्रयत्न जे आहेत ते भाजपकडून असेल किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून केले जात आहेत। आणि याचमुळे राज ठाकरेंच्या देखील भेटीगाठी घेतल्या जात आहेत, कारण मुंबईमध्ये मनसेची ताकद आहे आणि जर मनसेची मतं आपल्यासोबत आली तर आपल्याला मुंबई महानगरपालिकेत फायदा होऊ शकतो असं भाजपला देखील वाटतंय आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देखील वाटते। तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मुलाखत दिली होती, त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा टाळी दिल्याचं पाहायला मिळतं। त्यानंतर एक चर्चा रंगली होती की 2 ठाकरे बंधू एकत्र येणार। जर हे 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा फटका अर्थातच महायुतीला बसू शकतो आणि त्याचमुळे कुठेतरी महायुतीचे प्रमुख नेते आणि एकनाथ शिंदेंचे प्रमुख नेते जे आहेत ते राज ठाकरेंची भेट घेत आहेत। जर मनसे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेसाठी युती झाली तर निश्चितच त्याला फायदा होऊ शकतो आणि एकनाथ शिंदेंच्या जागा ज्या आहेत त्या वाढू शकतात। त्यामुळेच हा प्रयत्न जो आहे तो केला जातोय असं आपल्याला समजतंय। आता अधिकृतपणे दोन्ही पक्ष एकत्र कधी येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या ज्या भेटीगाठी सुरू आहेत त्यावर असं दिसतंय की मनसेला कुठेतरी महायुतीकडून साथ घालण्याचा प्रयत्न केला जातोय। अगदी नाही, आणि आपण बघतोय की या भेटीगाठी ज्या वाढत्या आहेत, दुसरीकडे ही युती सरळ सरळ होणं नाहीये। उद्धव ठाकरे यांनी जरी हात पुढे केलेला असला तरी सुद्धा त्यांनी अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत, त्यामुळे मेनली मनसे अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।